प्रसारित करीत आहोत भगिनींसाठी कार्यक्रम महिला विश्व. मैत्रिणींनो नमस्कार. महिला विश्व या कार्यक्रमात मी अपर्णा कुळवेलकर खोपटीकर आपलं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, आपण जाणताच की सन 2023 पासून ग्रामीण क्षेत्रातील महिलांचा कौशल्य विकास करून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि स्वावलंबनासाठी लखपती दीदी ही योजना चालवली जाते आणि स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून या योजनेचा प्रसार होऊन ग्रामीण भागातील आपल्या अनेक मैत्रिणी या योजनेच्या लाभार्थी ठरलेल्या दिसतात. आणि याच योजनेच्या माध्यमातून लखपती दिदी ठरलेल्या दीपाली बेंद्रे यांच्याशी केलेली ही बातचीत आजच्या महिला विश्व या कार्यक्रमात. मैत्रिणींनो, आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आम्ही आमंत्रित केलंय स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून गेली 4 वर्षांपासून लोणची विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या राम वडगावच्या दीपाली सतीश बेंद्रे यांना. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम. मॅडम, आपण लोणच्याचा व्यवसाय करता गेल्या 4 वर्षापासून आणि स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून करता. तर मग या प्रवासाची आपली सुरुवात कशी झाली?
माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ 2011मध्ये जेव्हा माझ्या पतीचे अकाली निधन झाले ना, बरं. त्यावेळेस त्या घटनेने मी पूर्ण दुःखी झाले होते आणि खचून गेले होते. बरोबर. आणि परत मुलाची जबाबदारी माझ्यावरच आली होती. अच्छा. हां, आणि लहानपणापासून वडील नव्हते, त्यामुळं आईचं प्रवास बघितलेला मी. त्यामुळं मला सगळ्या गोष्टी खूप अवघड वाटत होत्या की मी स्वतःचं आयुष्य कसं जगणार. तरी पण मला स्वावलंबी जीवन जगायचं होतं, स्वतःचं काहीतरी करायचं होतं. असं आईसारखं दररोज शेतात जाऊन काम करून माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. त्यामुळं मी स्वतःला म्हणजे स्वतःला बघायचे की मला काहीतरी करायचे. पण स्वयंसहाय्यता समूहामध्ये RCT ट्रेनिंग 2019-20 मध्ये आली. तर त्यावेळेस मी 10 दिवसाचं लोणचं पापड मसाले ट्रेनिंग घेतलं. आणि त्यावेळेस मला समजलं की कारल्याचं लोणचं शरीराला चांगलं आहे, हळदीचं लोणचं शरीराला चांगलं आहे. म्हणजे शरीरातली रोगप्रतिकार शक्ती वाढती ओल्या हळदीच्या लोणच्याने. आणि कारल्याच्या लोणच्याने पित्त कमी होतंय आणि आरोग्याला चांगलंच आहे. मग ज्यावेळेस प्रॉपर गोष्टी माहिती झाल्या त्यावेळेस मग मी लोणचं व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. मग तुम्ही नेमकं लोणचं व्यवसायच का निवडला? आता कारण त्या ट्रेनिंग मध्ये तर तुम्हाला इतर गोष्टी पण सांगण्यात आल्याच असतील ना. तर आमच्याकडे आंबे आहेत, तर आम्ही लोणचं व्यवसायाची ट्रेनिंग घ्यायच्या अगोदरच आमच्या आजोबाची माझी चर्चा व्हायची की. आजोबा म्हणजे कोण? माझे वडिलाचे वडील. अच्छा. तुम्ही कुठे राहता सध्या? मी माझ्या आईकडेच राहते. तुमच्या मुलाला घेऊन तुम्ही आईकडे? आईकडेच राहते. तर मग त्यावेळेस समजलं, त्यावेळेस मग आम्ही नुसती चर्चा करायचो की लोणचं व्यवसाय करायचा म्हणून, आंबे आहेत म्हणून. पण नुसतं तोंडानी म्हणून नाही होत, प्रॉपर ट्रेनिंग घेतल्यामुळं समजलं की नेमका व्यवसाय कसा करायचा असतो. मग व्यवसायात प्रमाणाला महत्त्व आहे, पॅकेजिंग लेबलिंग कशी केली पाहिजे, शासकीय कोणत्या स्कीम आहेत त्या गोष्टींची माहिती झाली. म्हणजे असं सगळ्या गोष्टीची माहिती घेत मी व्यवसायाला सुरुवात केली. अच्छा. म्हणजे तुमच्या पतीच्या निधनानंतर तुम्ही आईकडे राहायला गेलात आणि तुमच्या आईकडे जे आंब्याची वगैरे झाड आहेत त्याच्यातून तुम्हाला हे काहीतरी करावं असं सुचलं. आणि ऍट द सेम टाइम तुम्हाला स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून पण ही गोष्ट कळाली. आणि छोट्या मोठ्या नोकऱ्या करण्यात स्वतःचा उदरनिर्वाह होत नव्हता. मुलाचं शिक्षणाचं गोष्टी असो, अगर स्वतःला गरजेपुरते पण पगाराचे पैसे भेटत नव्हते मला. मग त्यामुळं मग मी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. मग तुम्ही प्रशिक्षण घेतलं आणि तुमचा व्यवसाय करायचं ठरलं. आता कसं असतं की कुठलाही व्यवसाय आपण जेव्हा सुरू करतो मुख्य विषय असतो भांडवल. मग तुमच्याकडे काही तसं होतं का किंवा तुम्हाला कुणी मदत केली? मला ट्रेनिंगमध्येच कारल्याचं लोणचं आवडलं होतं आणि घरी आले, आजोबांना सांगितलं की बाबा कारल्याचं लोणचं असते. मग बाबा म्हणले हो. त्यांना काहीच माहिती नव्हती. मला म्हणले तू जग बघायला लागलीस, तुझ्यापासून मी बघायला लागलो की कारल्याचं लोणचं असते. मग मी ना 70 रुपये किलो कारले होते. तरी पण मी 70 रुपये किलोचे कारले मार्केटमध्ये जाऊन आणले, त्याचं सगळं सामग्री आणली आणि परत कारल्याचं लोणचं घातलं. सगळ्यांना आवडलं घरी. म्हणजे मी मागं बघितलं नाही, मला करायचे. आणि ते म्हणायचे की व्यवसाय सुरू केला, आजोबा म्हणायचे प्रत्येक दिवस सारखा नसतो. व्यवसाय सुरू केला, कधी तुझं विकल कधी नाही विकल, तू थांबायचं नाही. म्हणजे त्यांचा एक सपोर्ट मला होता, म्हणजे ते मला धीर द्यायचे प्रत्येक वेळेस. आता हे तर तुमच्या घरगुती गोष्ट झाली, म्हणजे तुम्ही 70 रुपये सुरुवातीला त्याच्यात हे केले. पण मग आता हा जो तुमचा मोठा व्यवसाय तुम्ही आता मोठ्या प्रमाणात म्हणजे गेली 4 वर्षापासून तुम्ही करताय, तर मग हे कसं काय, मग याच्यात पैसा कुठून आणला तुम्ही? पैसे घरचे पण वापरले आणि बचत गटातून पण पैसे काढले, स्वयंसहाय्यता समूहातून पण. आणि मग सुरुवातीला स्टॉल करणं आणि स्टॉलवरून माल जरी वापस आला तरी पण परत त्याच नवीन उमेदीनं उभं राहायचं. म्हणजे मला व्यवसायाची पूर्ण माहिती नव्हती, आमच्या घरात कोण व्यवसाय करत नव्हतं, म्हणून मला ते जे रॉ मटेरियल मी आणायचे ते इतकं महाग पडायचं की भरणीची प्राइस पण जास्त व्हायची. आणि लोक म्हणायचे की मार्केटमध्ये तर भरणी 50 रुपयाला आहे, 60 रुपयाला आहे, आणि तुझीच भरणी एवढी महाग कशी? चव तर एकदम छान होती, क्वालिटी होती, पण टेस्ट करणारे घेऊन जायचे महाग का असं ना.
पण सर्वसामान्यांना खायला नाही ना जमायचं. बरोबर बरोबर. मग ते माहिती घेत 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 मला समजलं की रॉ मटेरियल जास्त क्वांटिटीत आणलं की ते स्वस्त पडते. बरोबर. आणि त्यावेळेस भरणीची प्राइस कमी होणार. बरोबर. हा. आणि नवीन दररोज 100 प्रश्नांना सामोरं जायचे मी. बरोबर. हा. आणि 1 रुपयाची पण वस्तू आणायची म्हणलं तर मला स्वतःला आणावं लागायची. कारली म्हणा किंवा आंबे किंवा लिंब हे तर तुम्हाला बाजारात उपलब्ध असतील, पण जसे की मसाले किंवा बरण्या ह्या तुम्हाला मिळतात अशा स्वस्तात. 2 मैत्रिणींना सोबत घेऊन जायचे. अंबाजोगाई, लातूर त्या सोबत यायच्या. मी काहीतरी करते म्हणून त्यांनी पण सपोर्ट केला. आणि सोमवारच्या बाजारात जायचे. व्यवसायात लाजायचं नाही. आपण जे करतो त्या गोष्टीत लाजायचं नाही. पण तुम्हाला ही माहिती ह्या बरण्या वगैरे अशा मिळतात हे कुठून कळलं? मी प्रॉपर शोधले. तुम्ही स्वतः हा, मी शोधला. 1 महिनाभर मी मोबाईल बघत होते ट्रेनिंग झाल्यावर. बर बर. म्हणजे माझा व्यवसाय कसा असला पाहिजे, माझी भरणी कशी असली पाहिजे, माझं ब्रँड बाहेर कसं गेलं पाहिजे. अच्छा. परत घरगुती स्वादिष्ट लोणचे त्याच्यावर नाव आहे, ते सगळं प्रॉपर मी तयार केलं. अच्छा. बर बर. म्हणजे तुम्ही तुमच्या व्यवसायाशी प्रामाणिक होताच, पण ह्या अडचणी सुरुवातीला तुम्हाला त्यांना तोंड द्यावं लागलं. पण तुम्ही असा व्यवसाय निवडलाय ते की एक सीझनल ज्याला आपण म्हणतो, आंब्याच्या काळातच फक्त आंबे येतात किंवा कारल्यांच्या काळातच ते कारले वगैरे चांगलं, किंवा आवळ्याचं पण तुम्ही लोणचं बनवता, तर ते एक ठराविक मोसमातच येतं. मग ते त्याचं जे काय म्हणतो ना आपण हार्वेस्टिंग किंवा ते जे ठेवतो साठवणूक, ती पण खूप महत्वाची असते लोणच्या सारख्या पदार्थांची, की जे की लवकर खराब होतात. तर ते सगळं तुम्ही कसं काय करता? मग माझं 30-30 किलोच्या भरण्या आहेत, ड्रम आहेत. बरं. तर मी त्यात करून ठेवते. अच्छा. मी माझं स्वतःचं स्वप्न आहे की मला कंपनी नाही काढायची. मला माझ्यासोबत 100 बायका उभ्या करायच्यात. 4 बायकांना काम भेटलं पाहिजे. अच्छा. हा. म्हणजे त्यांच्याकडून त्यांना रोजगार मिळवून मला 4 पैसे पडले. माझी क्वालिटी म्हणजे माझं जे प्रमाण आहे ते त्या महिलांना शिकवणार की ह्या क्वालिटीच्या ह्या दर्जाचं तुम्ही उत्पादन मला करून द्यायचं. अच्छा. बर. मग आता सध्या तुमच्या सोबत कोण कोण असतं हे काम करताना? माझी आई, बहीण आणि बाकी आजूबाजूच्या महिलांना पण शिकवले. तिघी ग्रुपमध्ये मला लोणचे करून देतात. अच्छा. म्हणजे आज तुमच्या सोबत किती महिला आहेत मग एकूण? 20. म्हणजे तुम्ही जवळपास 20 महिलांना रोजगार दिलाय या माध्यमातून. बर. मग आता जेव्हा तुम्ही हे अशा सीझनल गोष्टी आणता, समजा आवळे, तर मग ते कसं काय प्रोसेसिंग करता तुम्ही? कारण आता ह्या तर काही ठराविक मोसमातच मिळणाऱ्या गोष्टी असतात नाही का? प्रिझर्व कसं करता तुम्ही? साठवणूक कशी करता? भरण्यात म्हणलं ना, पण ते स्वच्छ धुवून त्यात जे प्रमाण टाकलेलं असतंय ना, बरोबर, तसं ते उत्पादन करताना प्रमाणाला महत्व असते. अच्छा. मग ते माझं प्रमाण योग्य झालं की माझं कुठलंच प्रोडक्ट खराब होत नाही. बर. अच्छा. आणि मग तुम्ही तशी स्वतः लक्ष देता का तुम्ही ते इतर महिलांना पण सगळ्या गोष्टी सांगता? मी महिलांना सुरुवात करताना त्यांना ट्रेनिंग देते. बर. आणि त्यांच्या घरी जाऊन बघते की त्यांनी सुरुवातीला प्रमाण किती टाकले. बर. मग त्याच प्रमाणात ते मला लोणचं बनवून देतात. अच्छा. त्या बनवून देतात? हा, त्या बनवून देतात. बर. आणि असं कधी झालं का की तुम्ही जे प्रमाण सांगितलं त्याच्यापेक्षा काहीतरी त्या महिलेनं वेगळंच केलं, किंवा ते तुमचा प्रॉडक्ट रिटर्न आला, किंवा ते काहीतरी तुम्हाला थोडंसं त्याच्यात नुकसान झालं, असं कधी झालं का आतापर्यंत? नाही. किंवा हे तर नक्कीच झालं असेल की सुरुवातीला तुम्ही म्हणजे व्यवसायात उतरलात, तुम्ही बाजारात प्रॉडक्ट पाठवले, पण थोडेसे काही वापस आले नाही, ते स्टॉलवरून वापस येत होते. हा, स्टॉलवरून. महालक्ष्मी सरसला गेलेले मुंबईला, तर तिथं पूर्ण विकलं होतं. 100 रुपयाला पाव किलोची भरणी जायची फक्त टेस्टमुळं. बर. हा. आणि मी ते पूर्ण 2 वेळेस गेले, 2 वेळेस पण माल कधीच वापस आलेला नाही माझा. अच्छा. हा. फक्त बीड आपण असं जे म्हणजे आपल्या इकडल्या ठिकाणी गेलो स्टॉलला की मग तिथून यायचं, कारण की लोणचे सगळेच बनवतात ना. हा. थोडक्यात तुमचा असा व्यवसाय की तो शहरी भागात जास्त चालतो. मुंबई सारख्या, पुण्यासारख्या ठिकाणी त्याला जास्त मागणी आहे, कारण तिथं जे म्हणजे लेडीजला तितकासा वेळही नसतो ह्या गोष्टी बनवायला. त्या ठिकाणी तुम्ही मुद्दाम मार्केटिंग करता थोडक्यात. बर. मग असा काही प्रसंग की जेव्हा तुम्हाला असं वाटलं की अरे मी उगाच ह्या व्यवसायात पडले, असं जर झालं तर काय खरंय, असं कधी झालं का? म्हणजे असं खूप असं खच्चीकरण घडणाऱ्या, म्हणजे एखाद्या महिलेच्या मिस्टर सोबत असले तर ती म्हणले 50 लेबल बनवायचे, तर ते म्हणणार 500 लेबल बनवायचं. पण माझ्या व्यवसायात माझं कसं आहे ना, माझं नुकसान होऊ तो फायदा होऊ काय पण होऊ,
सगळे निर्णय मलाच घ्यावे लागतात. तेवढ्या सगळ्या गोष्टी पार करून मी स्वतः पुढे आले. बर बर, अच्छा. म्हणजे तुमच्या सोबत तसं कोणी नाहीये, फक्त एक आजोबांनी तुम्हाला थोडा पाठिंबा दिला आणि आईचे कष्ट तुम्ही बघितले लहानपणापासून, त्याच्यातून तुम्ही बऱ्याच काही गोष्टी शिकलात. ते आता मग गावात पण वावरताना म्हणतात ना, आई वडील कष्टाळू आहेत म्हणूनच मुलींनी काहीतरी उभं केलं. अच्छा, म्हणजे तुमच्या ह्याच्यातून त्यांचं पण नाव येतच आहे. बर, पण म्हणजे असा कधी तुम्हाला निराशेचा प्रसंग एखादा? निराशेचा प्रसंग म्हणजे माणूस माल नाही विकल्यावरच निराश होते. हो ना, मग तेव्हा तुम्ही कसा विचार करता? समजा नाही विकला गेला माल, मग ते अंगावर येतं ना ओझं, ते जे तुम्ही त्याच्यात पैसे लावलेले असतात, मग त्याच्यातून तुम्ही कसं हे करता की तो कसा विकला जाईल, काय त्याच्यातून अजून आयडिया असतात तुमच्या? आजोबा सावरते. अच्छा, म्हणजे तुम्हाला ते धीर देतात आजोबा. हा, की राहणार नाही तू व्यक्ती म्हणून सगळ्यांना माहिती आहे आता तुझं राहणार नाही. बर, मग पण आजोबांचं हे बोलणं खरं ठरलं का? हा, खरं ठरलं अनेकदा. हा, आई जास्त माल दिसल्यावर तर आई जास्तच घाबरून जाते. अच्छा, म्हणजे कसं विकेल? पण म्हणजे स्टार्टिंगला मला पण वाटायचं, पण पावसाळ्या दिवसात लोणचं विकत नाही हे मला चांगलं माहित झालंय. अच्छा, पावसाळा संपला की पूर्ण स्टॉक संपतो. बर बर बर. हा, त्यामुळे पावसाळा थांबायचा, 4 महिने आपला दम काढायचा त्या स्टॉकला. अच्छा अच्छा. मग त्या 4 महिन्यात तुम्ही काय काम करता? 4 महिन्यात कारले येतात, कारल्याचं लोणचं करायचं. कारले भरपूर येतात, लिंबू येतात. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे दर ह्याच्यात काही ना काहीतरी असतंच. अच्छा, बरोबर. म्हणजे तुमच्या हाताला असं थांबायचं काही गरज नाही. बर 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 बर, ओके. अच्छा, बरं. मग जेव्हा आता तुम्ही पहिली तुमची लोणच्याची बरणी विकली, काय तुमच्या फिलिंग्स होत्या त्यावेळेस? काय वाटलं तुम्हाला? छान वाटते. अच्छा, आणि कधी झालं हे पहिली तुमचं बरणी किंवा तुमचा पहिला लॉट, एक 10 बरण्या असतील किंवा काय, हे जेव्हा विक्रीला गेलं किंवा मागितलं तुम्हाला कोणीतरी? बीड प्रदर्शन मध्ये. बर. हा, मग बीड प्रदर्शनमध्ये बाकीचं लिंबूचं लोणचं पण छान होतं टेस्टला, पण लिंबू आणि आंबा लोणचं बनवतात, पण मी युनिक बनवलं होतं कारल्याचं लोणचं. बर. तर माझं 2 लोणचे नाही विकले, पण कारल्याचं लोणचं 5 किलोचं संपून गेलं. अच्छा, हा, बर. बीड मधल्या प्रदर्शन. बर. आता तुम्ही बोलताना दीनदयाळ शोध संस्थांचं पण नाव घेतलं, तर मग त्याचा काय संबंध तुमच्या ह्या व्यवसायाशी? ते दीनदयाळ शोध संस्थान 2 वर्ष झालं ओहाळ मॅडमनी मला माझे प्रोडक्ट घेऊन तिथं पाठवलेलं होतं. तर दीनदयाळ शोध संस्थांमध्ये मी माझे प्रोडक्ट घेऊन गेले होते रोहिणी जोशी मॅडमपाशी. तर तिथं मी जी भरणी होती माझी ती मी पेपर लावून वापरत होते, मी फॉईल वापरत नव्हते. तर त्या रोहिणी मॅडमनी पॅकेजिंग, लेबलिंग बद्दल माहिती सांगितली आणि इंडक्शन मशीन बद्दल माहिती सांगितली, ज्यामुळं माझी भरणी प्रॉपर मार्केट सारखी झाली. आणि त्यांनी आमचं ऑनलाईन प्रोडक्ट केलं छायाकार्ट.com वर हर्षल विभांडिक सरांकडे. तर त्यांनी 2023 पासून ते स्टार्टअप सुरू झालेलं आहे. सगळ्या महिलांना आपले प्रोडक्ट त्या ठिकाणी ऑनबोर्ड करता येतील, कारण की छायाकार्ट महिलांसाठीच ओपन झालेली ऑनलाईन वेबसाईट आहे. आणि छायाकार्टवर नोव्हेंबर 26 पासून माझं 14 क्विंटल लोणचं विकलेलं आहे. 14 क्विंटल लोणचं. तर महिन्याला माझी 1 लाखाची उलाढाल होते तिथं. बर बर. अच्छा. तर विकसित स्त्री शक्ती नारी, त्या तिथं पण मुंबईला आमचा लखपती दिदी म्हणून सत्कार करण्यात आला. बर. हा, मग जेव्हा 1 मिनिट तुम्हाला मी थांबवते ताई, जेव्हा हा तुम्हाला एक म्हणजे फोन आला असेल किंवा माहिती की तुम्हाला तिकडे बोलवलंय सत्कारासाठी, मग तुमची नेमकी काय तेव्हा प्रतिक्रिया होती? काय वाटलं तुम्हाला? ज्यावेळेस रोहिणी मॅडमचा फोन आला की तुमचा मुंबईमध्ये सत्कार होणार आहे, त्यावेळेस मला खूप आनंद झाला. आणि की मी एवढ्या दिवस कष्ट घेतले त्याचं चीज झालं. आणि मी की एवढ्या मोठ्या स्टेजवर मी पहिल्यांदा चालले होते आणि तुमचं मुलाखत आहे म्हणल्यावर मग मी स्वर्गात म्हणजे स्वप्नातच की मुलाखत टीव्हीवरच बघितलेली आणि प्रत्यक्षात असं कधी कुठल्या स्टेजवर जाऊन बोललेलं नाही. तर मला खूप आनंद झाला. मग बहिणीने पण साडी घेतली नवीन, पहिल्यांदा स्टेजवर चालली नवीन साडी. एवढ्या साड्या घरात असताना पण तू टक टक दिसली पाहिजे. सगळ्यांचा त्याच्यात सहभाग होता आणि तुम्हाला खूप आनंद असा वाटला त्यावेळेस. आणि कसं असतं की आपल्या कष्टाचं कुठंतरी चीज झाल्याचं एक ते समाधान असतं. मग नेमकं काय झालं तिथं? मग कुणाच्या हस्ते तुमचा सत्कार वगैरे काय झालं त्या कार्यक्रमात?
कार्यक्रमात? तिथं पद्मश्री आलेले होते. राहीबाई पोपरे, पोपटराव पवार आणि चैत्राम पवार असे 3 पद्मश्री आलेले होते. फडणवीस साहेबांतर्फे तिथले कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं होतं. आणि तिथं ज्यावेळेस आमचं मुलाखत झाली त्यावेळेस आम्ही खाली आल्यावर थोड्या वेळासाठी सेलिब्रिटी सारखंच वाटत होतं. म्हणजे ना तिथं आम्हाला क्वेश्चन विचारले, त्याचे उत्तर पण आम्ही चांगले दिले आणि सगळ्यांचं अट्रॅक्शन आमच्याकडे वाढलेलं होतं. आणि आमचं मोबाईल नंबर ते मागायला लागले. मग आम्हाला खूप छान वाटलं. अच्छा, म्हणजे एका रात्रीत. आणि पण त्यामागे तुमची खूप वर्षाची मेहनत पण होती. आणि शिवाय हे जे म्हणजे काय शासनाची ही जे मदत आहे तुम्हाला, ते पण त्याच्या मागे होतच सगळं, नाही का? बरं. आणि 17 राज्यात प्रोडक्ट जातं आमचं. सर्वसामान्य मुलीचं जिथं एक भरणी विकणार नाही असं डोक्यात होतं, त्या मुलीचे आज ऑनलाईन प्रोडक्ट जाते. अच्छा. हां, स्वतःची जिद्द, स्वतःवर विश्वास, स्वावलंबन आणि नाही मागं बघायचं. अच्छा, म्हणजे आता मागं वळून पाहायचंच नाही. अच्छा, खूप छान तुमचं हे आहे. पण मला सांगा की मग आता अजून काय करायचं? आता तुम्ही इथे आहात, तुम्ही समाधानी आहात तुमच्या ह्या सध्याच्या व्यवसायामध्ये, तुम्हाला अनेकांची मदत आहे ह्या तुमच्या कामामध्ये, तर मग तुम्हाला पुढं काय करायचं याच्यातून? अजून काय असं वाटतं की अजून मला काहीतरी करायचंय वगैरे? जे काही मी प्रोडक्ट बनवल, माझ्या आईच्या हाताला जशी चव आहे तसं मी जे प्रोडक्ट बनवल तसं माझ्या हाताला पण चव आहे. त्यामुळं मी अजून प्रोडक्ट वाढवले तरी पण मी क्वालिटीचे प्रोडक्ट ग्राहकांना देणार. हां, आणि त्यात कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न मिक्स करता खाण्यायोग्य प्रोडक्ट ग्राहकापर्यंत पोहोचवणार. अच्छा, मला एक ताई तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की सध्या बाजारात अशा नामांकित कंपन्यांची लोणची मिळतात. मग तुम्हाला असं कधी वाटलं का की तुम्ही जेव्हा ह्या व्यवसायात पडला तर त्या लोणच्यांसमोर आपली लोणची टक्कर देऊ शकतील का? असं सुरुवातीलाच वाटलं होतं. हां, की नाहीच, आपण टिकू का नाही मार्केटमध्ये. अच्छा. हां, पण ज्यावेळेस भरण्या विकत राहिल्या त्यावेळेस समजलं की नाही, टिकणार आहे आपण आणि आपलं लोणचं विकणार आहे. बर. मग ह्या सगळ्या ह्याच्यात आता तुमचे आजोबा किंवा तुमची आई हे तर तुमचे मार्गदर्शक आणि ज्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला अशा व्यक्ती आहेत. पण मग अजून कोण आहे तुमच्यासोबत मग की ज्यांनी तुम्हाला इथपर्यंत आणलं हाताला धरून? मॅडम आहे ना, व्यवसाय म्हणलं ना खूप लोक भेटतात, अनोळखी लोक बी अशी मदत करून जातात. खरंच, अगदीच. हां, त्या सगळ्यांच्या आभारी आहे मी. बर. एका व्यक्तीची नाही, जेवढ्यांनी आतापर्यंत माझ्या आणि तू यशस्वी होणार म्हणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची मी आभारी. दीपाली ताई, खूप छान पल्ला तुम्ही गाठला. म्हणजे अगदी 4च वर्षात, अर्थात त्याच्या मागे तुमची मेहनत नक्कीच आहे. पण मला सांगा की मग आता म्हणजे भविष्यासाठी काय मानस आहे तुम्हाला? काय करायचंय पुढं? छायाकार्ड चांगलं प्लॅटफॉर्म भेटलेला आहे, तर माझं स्वप्न आहे की 100 महिलांना उभं करायचं आणि जी माझी लोणच्याची क्वालिटी आहे तीच क्वालिटी टिकून ठेवण्यासाठी महिलांना उभं करायचं, गरजू महिलांना. बरोबर. हां, आणि त्यांच्याकडून लोणचं घेऊन मी जे महिन्याला लाख रुपयाचं उलाढाल करते ती माझी दिवसालाच लाख रुपयाची उलाढाल झाली पाहिजे असं स्वप्न आहे माझं. अच्छा. हां, आणि चांगल्या क्वालिटीचा माल छायाकार्डवर देण्याचा प्रयत्न करते. अच्छा, खूप छान. तुमचा जो मानस आहे भविष्यासाठीचा, त्याला आमच्या खूप मनपूर्वक शुभेच्छा. आणि आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण आलात आणि आमच्याशी अगदी दिलखुलास गप्पा मारल्यात. खूप मनपूर्वक आभार. धन्यवाद. आकाशवाणीने मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आकाशवाणीच्या अपर्णाताईचे धन्यवाद मानते. धन्यवाद. भारत सरकारच्या लखपती दिदी योजनेतून लखपती दिदी ठरलेल्या दीपाली बेंद्रे यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकलीत. फिरुनी नवे जन्मेन मी एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मेन मी एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मेन मी फिरुनी नवे जन्मेन
आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा महिला विश्व हा कार्यक्रम इथे संपला. नमस्कार.